आपल्या करमाळा शहराच्या प्रथम नागरिक सौ वहिनी सावंत व्यंकटेश्वर मॅडम यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे। नमस्कार, समर्थ लेखणी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। करमाळा शहरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे। करमाळा नगर परिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाद्वारे स्थापन झालेल्या महिला बचत गटांसाठी एका भव्य आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे। महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आमच्या समर्थ लेखणी चॅनलचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून संपूर्ण सोहळ्याचा सविस्तर आढावा घेतला आहे। हाच संपूर्ण आढावा आणि या कार्यक्रमाची सविस्तर बातमी आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत। हा भव्य उद्घाटन सोहळा ऑगस्ट 25 रोजी माजी आमदार जयवंतराव जगताप सामाजिक सभागृह किल्ला वेस करमाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराच्या नगराध्यक्षा सौ मोहिनीताई सावंत, उपनगराध्यक्ष श्री अतुल फंड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड आणि मुख्याधिकारी श्री सचिन तपसे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नगर परिषदेच्या नगरसेविका, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट दिली, तेथे ठेवलेल्या वस्तूंची पाहणी केली आणि स्वतः वस्तू खरेदी करून महिलांचा उत्साह द्विगुणित केला। या आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेल्या उच्च दर्जाच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने घरगुती पद्धतीचे चवदार अन्नपदार्थ, हाताने बनवलेल्या सुंदर हस्तकलेच्या वस्तू, ताज्या सेंद्रिय भाज्या आणि दैनंदिन उपयोगाच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे। करमाळा शहरातील नागरिकांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। नागरिकांनी स्टॉलवर भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आणि महिला उद्योजकांना मोलाचा पाठिंबा दिला। महिलांना स्थानिक पातळीवर थेट ग्राहक मिळावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ मोहिनीताई सावंत यांनी आश्वासन दिले की भविष्यात शहरातील महिलांच्या उत्पादनांसाठी आणि खाद्यपदार्थांसाठी एक स्वतंत्र उद्योग भवन उभारले जाईल। तसेच सौ प्रियंका गायकवाड यांनी शहरातील सर्व महिलांना या बाजाराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले, तर सौ यशोदा परदेशी यांनी नगर परिषदेचे मनपूर्वक आभार मानले। महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे। तुम्ही सुद्धा या बाजाराला नक्की भेट द्या आणि आपल्या परिसरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्या। अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या समर्थ लेखणी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी।